अध्याय एकनाथी भागवत अध्याय 23वा, श्लोक क्रमांक 48, ओवी क्रमांक आहे 664. याच्या आधी सांगितलं की मन एवं मनुष्यानाम कारणबंध मोक्षाय. मनच काय करतो? माणसाला बंधनात टाकतो आणि मनच माणसाला मोक्ष देतो. मन एवं मनुष्यानाम कारणबंध मोक्षाय बंधय विषया संगे मुक्तय निर्विषयम मन. जेव्हा कुठलेच विषय आपल्याकडे नसतील तेव्हा आपण मुक्तच आहोत. म्हणजे जिवंतपणीच मनुष्य मुक्त आहे. मुक्ती मेल्या पाठी मुक्ती म्हणती ते केवळ मूर्ख. मेल्यानंतर मुक्ती नाही, जिवंतपणीमध्ये असतानाच मुक्त. आणि म्हणून गेले जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाने काय परिमरण सांग. ज्या प्राण्याला, प्राणी म्हटले माणसाला, ज्या प्राण्याला जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले काय परिमरण सांग. ज्याला आत्मज्ञानाची आवड नाही, आनंद स्वरूप अवस्था होत नाही, ज्याचा अखंड भजन चालू नाही, जो स्वरूपाशी एकरूप होत नाही, त्याचे जियाले काय परिमरण चांग. म्हणजे माऊलींनी तमाचा मारला आपल्याला. जगून फायदा नाही, मेलेलं बरं सांगतात. शून्य जैसे का गृह चैतन्य विन देह. बघा, जसं घर आहे पण त्याच्यामध्ये कोणीच राहत नाही. चैतन्य विन देह म्हणजे चैतन्य निघून गेलाय आणि देह तसाच पडलाय. म्हणजे देहातला आत्मा निघून गेलाय, परमात्मा निघून गेलाय आणि देह तसाच पडलाय. म्हणून आपल्याला आत्मज्ञानाची आवड पाहिजे. चैतन्य विन देह जीवित समूह ज्ञानहीन. जिवंतपणीमध्ये असताना मोहामध्ये अडकलाय आणि ज्ञानहीन झालेला आहे. ज्याच्याकडे ज्ञानच नाही तो मेलेला आहे हो. मरण कोणाला सांगितले? ज्याला आत्मज्ञान होत नाही तो जितेची मेल्या समान. जया नाही आत्मज्ञान तो जितेची मेल्या समान. काय सांगितलंय? संतांनी सांगून ठेवलंय, ज्याला आत्मज्ञान नाही तो जिवंतपणे मेलेलाच आहे हो. जगून फायदा नाही त्याचा. आणि कितीतरी लोक असे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत की त्यांच्याकडे आत्मज्ञानच नाही. काय पण इकडलं तिकडलं आणतात आणि जमा करून लोकांना सांगतात आणि लोकांसारखे बोलतात. कारण लोकांना लोकांसारखं बोललेलं आवडतं, त्यांना संतांचं आवडत नाही. त्यांना त्यांच्यासारखं बोललं तर आपल्याला पुढे नेतील. आणि आपण जर त्यांच्या विरोधात बोललो, त्यांच्या भल्यासाठी बोललो लोकांच्या, तर आपल्याला प्रवचन पण देणार नाही, कीर्तन पण देणार नाही. लोकांना लोकांसारखं बोललं पाहिजे. आणि म्हणून समर्थ सांगतात, लोकांच्या नादी लागला तो सवेच नागवला. लोक नागडी करून ठेवतील माणसाला. आणि म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे? आत्मज्ञान काय आहे त्याच्याच मागे लागलं पाहिजे. आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याचं आपल्याला ज्ञान नाही, ज्याच्यावरती आपण सर्व ज्ञान मिळवतो. जो आपण ज्याला घेऊन आलोय तो आपल्या जवळच आहे आणि आपण त्याच्या सत्तेवर बोलतो आणि त्याच्या सत्तेचीच ओळख नाही. आणि म्हणून तुकोबाराने आपला सावध केला, चाले हे शरीर कोणाची असत्य आणि कोण बोलवित हरविन. ऐकवी देखवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. स्पष्टपणे लिहिले, त्याचं भजन नका चुकू हो. कारण भजनातूनच प्रत्येक माणसाला आत्मज्ञान होतो. आणि ते ओरिजिनल भजन नसेल परंपरेचं तर आत्मज्ञान आयुष्यात होणार नाही. ज्ञान भरपूर होईल पण आत्मज्ञान होणार नाही. आणि म्हणून संतांनी आपल्याला सावधतेचा इशारा दिलेला आहे आणि आपण सावध होत नाही. मग आता ह्याच्यामध्ये चुकी कोणाची? आपलीच आहे ना. आता आपण ओव्यांकडे बोलूया. बघा, ओवी काय सांगतो? परत सांगतो. अध्याय 23वा एकनाथी भागवत किंवा 11वा स्कंद किंवा उद्धव गीता याला म्हणतात.
आणि यातील श्लोक क्रमांक 48 आणि ओवी क्रमांक 664. मने आकळिले सर्वांशी परी मन नाकळे कोण. मने आकळिले सर्वांशी परी मन नाकळे कोणाशी. मने छलिले देवांशी ते केवी इंद्रियांशी आटोपे. भगवंत सांगतो उद्धवाला, अरे उद्धवा, मने आकळिले सर्वांशी, मनाने सगळ्यांचा ताबा घेतला, इंद्रियांचा, प्रत्येक माणसाच्या इंद्रियांचा ताबा घेतलेला आहे मनाने. कारण मन हा आपल्या शरीराचा राजा आहे, प्रत्येकाच्या शरीराचा राजा आहे. राजाने आज्ञा केली की प्रजाला ते फॉलो करावं लागतं, प्रजाला ते आचरणात आणावं लागतो. म्हणून प्रत्येकाच्या शरीराचा राजा हा काय आहे, तर तो मन आहे. आणि मने आकळिले सर्वांशी परी मन ना आकळे कोणाशी. परंतु मन कोणाच्याने आटोपता होत नाही. मन कोणालाच ऐकत नाही, कारण त्याची गतीच एवढी आहे की एका मुमेंटमध्ये तो अखंड ब्रह्मांडाला चक्कर मारून, एवढी त्या मनाची काय आहे, धावपट्टी आहे. एवढा तीक्ष्ण, एवढा तेज आहे त्याचा. सगळ्यात वेगवान असेल तर ते मन आहे. त्याच्यानंतर प्रकाश वेगवान आहे, ध्वनी वेगवान आहे. पण सगळ्यात गती कोणाला जास्त आहे, तर मनाला गती जास्त आहे. आणि ते कोणाला ऐकत नाही. मने छळिले देवांशी. बघा, देवांची पण त्यांनी काय केली, धांदल उडून टाकली. देवांना पण त्यांनी गोत्यात आणलेला आहे. म्हणून प्रत्येक देवाने पण गुरु केलेले आहेत. का गुरु का करावा, तर नाथ भागवत आपल्याला सांगतो की मन गुरुकृपेची आनंदी जाशी. मन गुरुकृपेची आंदणी जाशी. काय लिहिलंय, गुरुकृपेच्या आंदणी जाशी. मन सदा भीत असे सद्गुरूंशी. तो फक्त गुरूंनाच घाबरतो. गुरु सगळ्यात महत्वाची. मनुष्य जन्माला येऊन मृत्यू लोकामध्ये येऊन प्रत्येकाने गुरु केलेला आहे. का, तर मनाची धाव जी आहे ती कोणाला आटोपत नाही. म्हणून नाथ बाबा सांगतात, मन गुरुकृपेची आंदणी दासी. आंदणी दासी. काय लिहिलंय, मन गुरुकृपेची आंदणी दासी. मन सदा भीत असे सद्गुरूंशी. फक्त सद्गुरूंच्या आज्ञेला तो घाबरतो. ते ठेविता सद्गुरु चरणाशी दे साधकाशी संतोष. ते आपण गुरुच्या चरणावर ठेवलं तर साधकांना संतोष, समाधान, शांती, सुख आपोआपच भेटतो. म्हणून प्रत्येकाने गुरु केलेला आहे. जरी देव आले जन्माला, जरी अवतारी पुरुष जन्माला आले, तरी त्यांनी काय केलं, तर भगवंताला प्राप्त करण्याच्या आधी श्रीगुरूंना शरण गेले आणि त्यांनी आपल्या मनाला काय केलं, स्थिर केलं, शांत केलं. जो मन वेगाने धावणार आहे त्या वेगवान मनाला श्रीगुरूंच्या चरणावर समर्पित करून टाकलं. आणि म्हणून लिहिले, जो होय माझा अनन्य शरण. अनन्य भावाने शरण जायला पाहिजे. ज्ञान ज्या वेळेला मनाची धाव थांबते त्यावेळेला प्रत्येक साधकाला भगवंताची अनुभूती येते. आणि म्हणून तुकारामाने लिहिले की तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू, म्हणजे ते तुझं स्वरूप. जेव्हा मनाची धाव थांबली जाते, मन मुरे मग जे उरे, मनाची धाव थांबली की मनाकडे एक स्वयंभू अशी चेतना निर्माण होते. आणि ती चेतना आपल्याला काय करते, ती चेतनाच म्हणजे भगवंत आहे. ते आपलं स्वरूप आहे. भगवंत कसं आहे, चैतन्य स्वरूप आहे. आणि त्या चैतन्याची आपल्याला, शुद्ध चैतन्याची आपल्याला अनुभूती येते आणि तेच आपलं स्वरूप आहे. तैसे ओम हे स्मरो स्मरे
तेथेची प्राणपुरे प्रणवांती उरे पूर्ण घन जय. म्हणून प्रणव एक नाम एकाक्षर ब्रह्म जाण, ते माझे स्वरूप. बघा काय लिहिलंय, तेच आपलं स्वरूप आहे. प्रत्येकाचं स्वरूप तेच आहे. ते माझे स्वरूप स्मरण साता, आणि त्या स्वरूपाचे आपण एकरूप होऊन ते माझे स्वरूप स्मरण साता. या रीती त्याची देहाते तो त्रिशुद्ध पावे माते, जया पावणे परोते अनेक पावणे नाही. अशा प्रकारे जर देह ठेवला तर तो माझ्या स्वरूपाला येतो, असं भगवंताने अर्जुनाला सांगितलंय गीतेमध्ये. अभ्यास करा, प्रत्येकाने मनन करा, कारण मननशील लोकांशी अखंड देवाहरनिशी. ज्याचं मनन होईल त्याच्याजवळच देव आहे, लांब नाही. पाहता त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही हो. मननशील लोकांशी म्हणजे प्रत्येकाने मनन करायला पाहिजे. एखादी ओळी आपल्याला मिळाली का तिच्यावर आपल्याला मनन करता यायला पाहिजे. असंच का लिहिले भगवंतानी. आणि याचा अर्थ काय असेल तो आपल्याला स्वतःला लागू पडून घेतला पाहिजे. प्रत्येक अर्थ आपल्याला कळला पाहिजे, कारण ही मराठी भाषा आहे आणि आपण महाराष्ट्रीयन आहोत, मराठी आहोत आपण. आणि सगळे संत आपल्या मोठे मोठे संत, तुकोबाऱ्या, ज्ञानोबाऱ्या, नाथबाबा, रामदास स्वामी, जनाबाई, मुक्ताबाई, सगळ्या आपल्या महाराष्ट्रात जन्माला आल्या. म्हणून माझे या मराठीची या बोला कौतुके, अमृता तेही पाहिजे जिंके, आईशी अक्षरे रसिके मेलविन, ज्ञानोबाला सांगतात. अशी मी तुम्हाला अक्षरे, अशा मी तुम्हाला ओव्या देईन की अमृतालाही फिक्या पाडतील. एवढा अमृतमय शब्दांचा वर्षाव ज्ञानोबारांनी तुकोबारांनी केलेला आहे. आणि जर आपल्याला ग्रंथ समजायला लागले तर तो अमृतच आहे हो. तुम्ही आता काय सेवन करता, जे काय आता नाथबाबांनी लिहिले ते अमृत आहे, आणि ते अमृत पाजण्याचं काम मी तुम्हाला करतो श्री गुरु कृपेने. अमृत पाजण्याचं काम तुम्हाला मी करतो श्री गुरु कृपेने. ही गुरुकृपा झाली आणि इमारत फलाशी आली, आणि ते गुरुकृपेने मिळालेलं ज्ञान तुम्हाला वाटण्याचं काम मी करतो. मी पाणकी आहे बरं का या विहिरीचा, आणि त्यातून काढून तुम्हाला पाजतो मी. या संतांनी काय मोठ्या मोठ्या बावड्या, ज्याला हजारो झिले आहेत, आणि त्या झऱ्यांना पाणी सातत्याने वाहतो, आणि तसाच्या तसा तो पाणी शुद्ध आहे. आणि शुद्ध झालेलं पाणी तुमच्या हृदयापर्यंत कसं जाईल, आणि तुम्हाला आत्मशांती कशी मिळेल, आत्मसमाधान कसं मिळेल, याच्यासाठी प्रयत्न येते. मने आकळीले सर्वांशी, मन परी मन ना आकळे कोणाशी. बघा भगवंतांनी लिहिले की नाही अर्जुनाला, त्याला सांगतो कोणाला, उद्धवाला, की मने आकळीले सर्वांशी, मनाने आपल्या प्रत्येक माणसाला आपल्या ताब्यात घेतलेला आहे. आले मनाने गेले दुखाला. बघा मनात आलं की माणूस तिकडे धावतो. परी मन ना कळे कोणाशी, परंतु मन काय करतो, प्रत्येकावर राज्य करतो आणि लोकांना कळत नाही. मने छलिले देवांशी, ते केवी इंद्रियांशी आटोपे. देवांचं त्यांनी काय केलं आहे, देवांचं देव पण त्यांनी घालवलेलं आहे मनाने. एवढं मनाने त्या देव लोकांना त्रास दिलेला. आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय, सर्वसामान्य माणसाची काय परिस्थिती आहे जगामध्ये, तेच तर चालले आहे. जे मनाला येईल ते माणूस करतो. आणि म्हणून ज्ञानोबाराने हरिपाठामध्ये लिहून ठेवलं आहे, मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला नाही, तो 84ला हुकला, 84ला गेला. आणि म्हणून मनानेच सगळं करायचं आहे, मनानेच सगळं करायचं आहे. आता दृष्टांत देतात बघा, किंवा एक आपल्याला उदाहरण देतात. काय उदाहरण देतात आहे का पुढचं, चंद्र अधिष्ठाता मानसी, मने छलिले चंद्रम्याशी, व्यभिचारी गुप्त पत्नीशी, क्षयरोग त्याशी मने केले. आता उदाहरण दिला, चंद्र अधिष्ठाता मनाशी. मनाची अधिष्ठाता काय आहे, तर चंद्र ही देवता आहे मनाची. मनाची देवता काय आहे, चंद्र आहे. मनाची देवता काय आहे, चंद्र. पण असं चंद्राने काय केले,
मने छलिले चंद्रयाशी. मनाने काय केलं, चंद्राला छललं आणि व्यभिचारोनी गुरुपत्नीशी, आणि गुरुपत्नीशी व्यभिचार करायला लावले. एवढं म्हणून काय, मन चिंती ते वैरी न चिंती. मग ह्या मनाला आपण काय करायला पाहिजे, म्हणूनच सांगितलंय उपाय काय सांगितलंय की ते ठेविता सद्गुरु चरणाशी देई साधकाशी संतोष. म्हणून गुरु करायचा असतो. गुरु कशासाठी करायचा, तर मन आपल्याला मनाचा वेग थांबवता येत नाही, मनाचे धाव थांबवता येत नाही, मनाला स्थिर करता येत नाही. म्हणून गुरुला शरण जायचं आहे. आणि सगळा परमार्थ मनावरच आहे. चंद्र अधिष्ठाता मनाशी. बघा, मनाला काय, चंद्र हा मनाची ही देवता आहे. चंद्र मने छलिले चंद्रम्याशी. मनाने पण चंद्राला छललं. आणि उदाहरण काय दिला, व्यभिचारोनी गुरुपत्नीशी क्षयरोगी त्याने मने केले. आणि दुसरी एक अशी कथा आहे की ह्या चंद्राला दक्ष राजाच्या काहीतरी 28 कन्या होत्या, आणि 28च्या 28 कन्यांशी लग्न लावलं दक्ष राजाच्या कन्या. आणि त्यातून रोहिणी नावाची त्याची कन्या होती दक्ष राजाची. तिच्यावर त्याने काय केलं, जास्त जीव लावला तिच्यावर. त्यामुळे दक्ष राजाला राग आला, आणि दक्ष राजाने काय केलं, त्याला शाप दिला की तुला क्षयरोग होशील. आणि म्हणून चंद्र बघा कलेने कमी होत जातो. म्हणजे काय, हे सगळं आहे, हे मनाचंच काम आहे. उदाहरण दिलं त्याने 28 कन्यांशी लग्न केलं दक्ष राजाच्या, आणि 27 कन्यांना प्रेमच केलं नाही, एका रोहिणीवर केलं. आणि त्याच्यामुळे दक्ष राजाला राग आला, आणि त्याने म्हणजे मनाने कोणाला छललं आहे, चंद्राला पण छललं आहे. ब्रह्मा अधिष्ठाता बुद्धीशी मनची ब्रह्म्याशी बुद्धी भ्रशी निजपुत्री वारिता त्याशी स्वकन्येशी अभिलाषी. दुसरा दृष्टांत दिला की मन किती वाईट आहे बघा. मनाने काय केलं, ब्रह्मदेवाने आपली कन्या होती त्या कन्येचा अभिलाष केला. सरस्वती नावाची कन्या होती, त्या कन्येवरती व्यभिचार करायला गेला. बघा, अशी मनाची ख्याती आहे. मन काय करतो, प्रत्येकाला त्रास देतो मन. मग आपल्याला ठेवेल का तो? जर देवांना त्यांनी छलले आहे, चंद्राला छललं, इंद्राला छललं, त्याच्यानंतर आता आपण घेतलेलं आहे कोण, आता आपण त्या ब्रह्मदेवाला, ज्याने उत्पत्ती केली ब्रह्मांडाची, ज्याने काय केले, ज्याने उत्पत्ती केली ब्रह्मांडाची, अशा त्या ब्रह्मदेवाला पण त्यांनी छळलेलं आहे. आणि ब्रह्मदेवाने काय केलं, तर आपल्या कन्याचा अभिलाषा केली त्याने, कन्याचा अभिलाषा केली त्याने, कन्याची इच्छा केली. इथं लिहिले की नाही, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष. वेदे ऐसे नाही सांगितलंय, तुकोबाला सांगतात, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाषी. वेदा ऐसे नाही सांगितले. वेदांनी असं काही सांगितलं नाही कुठे. ब्रह्मा डोळसाते वेदार्थ ना कळे तेथे व्यर्थ आंधळे होती. ब्रह्मा डोळसाते वेदार्थ न कळे तेथे आंधळे व्यर्थ होती. म्हणजे त्या ब्रह्मदेवाला मनाने काय केलं, छळलं, आणि आपल्या मुलीवरती अत्याचार करायला गेला तो. मनाने त्यालाही फसवलेला आहे. असे उदाहरण बघा. आता वारिता निजपुत्री वारिता त्याशी स्वकन्येशी अभिलाषा. आता दुसरा उदाहरण झाला, तिसरा चित्ती वासुदेवाचे अधिष्ठान त्यातेही हळूठकी मने लावणी वृंदेचे ध्यान स्मशानी जाण पाडिला. चित्ती वासुदेवाचे अधिष्ठान. चित्त हे कोणाचे अधिष्ठान आहे? वासुदेवाचं अधिष्ठान आहे, देवाचं अधिष्ठान आहे. त्यातही हळूठकी मने, आणि त्या का कोणी बघा तिथे काय लिहिलं आहे का, चित्तामध्ये वासुदेव ही देवता आहे. बघा, चित्ताची देवता कोणती आहे? वासुदेव आहे. तरी त्या मनाने त्याला वृंदेचा नाद लावून गोव्यात आणले, वृंदेच्या नादाला लागला.
चित्त, आणि त्यांनी काय केलं, स्वतःला गोत्यात आणलं. म्हणजे मनाचेच सगळे खेळ आहेत की नाही. आणि म्हणून प्रत्येकाने मनावर आपल्याला मनाला आपल्याला आपल्या स्वतःच्या ताब्यामध्ये कसा ठेवता येईल. कारण मन काय करतो, इंद्रियांवर राज्य करतो. आणि एकदा का मन आपला रामरूप झालं की इंद्रिय पण राम राम भजन करतात. आणि म्हणून प्रत्येकाने जो माणूस या प्रपंचामध्ये आलेला आहे, तर देवांना जर मनाने त्रास दिला आहे, तर आपल्यासारख्या माणसाला मन चलणारच आहे. म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे, गुरुच्या चरणावरती ते ठेवायला पाहिजे. ते ठेविता सद्गुरु चरणापाशी देई साधकाशी संतोष. साधकांना समाधान शांती देते. म्हणून मन काय लिहिलंय, मन हे गुरुकृपेच्या आंदणी दासी, म्हणजे गुरुकृपेच्या आज्ञेची दासी व्हायला. म्हणजे गुरुनी कृपा केली, गुरुनी आपल्याला आज्ञा केली, आणि त्या आज्ञेचं आपण पालन केलं तरच आपल्याला मन आवरता येईल. उपाय पण सांगितले बरं का, उपाय पण सांगितलाय देवाने. कोणाला, उद्धवाला. आपल्यालाच सांगितलंय उपाय, की जोपर्यंत आपण गुरुभक्ती करत नाही, गुरूंच्या प्रत्येक शब्दाला आपण किंमत द्यायला पाहिजे. कारण शक्ती कशामध्ये आहे. आणि म्हणून सांगतात ना बाबा, सद्गुरु जो संसारी त्याची आज्ञा मी वाहेश्वरी, तो जयावरी कृपा करे तयाशी उद्धरी तात्काळ. नाथबाबांनी याच भागवतामध्ये सांगितलंय, सद्गुरु जो संसारी त्याची आज्ञा मी वाहेश्वरी. भगवंत सांगतो, संसारामध्ये प्रपंचामध्ये जो गुरु आहे, सगळ्या तो मुलं बालं बायका मुलांसोबत राहतो, प्रपंच करतो उत्तम प्रकारे, आणि माझं भजन करतो. आणि त्याने अधिकार घेतलेला आहे, सगळ्या जड जीवांचा उद्धार करण्याचा अधिकार घेतलेला आहे. सद्गुरु जो संसारी, तो त्याची आज्ञा मी वाहेश्वरी. म्हणजे त्यांनी फक्त आज्ञा केली की ह्या शिष्याचं चांगलं होऊ दे, की ह्या शिष्याला आत्मज्ञान प्रकट होऊ दे. तर भगवंत प्रत्यक्ष येऊन सत्शिष्याच्या अंतःकरणामध्ये ठाव मांडून बसतो, आणि त्याला गुरुची आज्ञा आहे ना हो. म्हणून सद्गुरु जो संसारी त्याची आज्ञा मी वाहेश्वरी. बघा, तो जयावरी कृपा करे त्याशी उद्धरी तात्काळ. गुरुने कृपा केली साधकावर, तर त्याचं सामर्थ्य, गुरुच्या अंतःकरणातून निघालेला उपदेश, गुरुच्या अंतःकरणातून निघालेला शब्द, गुरुच्या अंतःकरणातून निघालेला शिष्याविषयी आदर भाव, आणि त्याचं सामर्थ्य भगवंताला पुरवावं लागतो. एवढी शक्ती आहे बघा. म्हणून सद्गुरु विन ज्ञान जोडे हे कल्पांतेन घडे हो. सद्गुरूशिवाय ज्ञान, भरपूर लोक आहेत कीर्तनकार, प्रवचनकार, पण आत्मज्ञानाचा कुठे पत्ता दिसत नाही. का? तर गुरुची आज्ञा नाही. गुरुकडे असलेलं ते परंपरेचं ज्ञान आहे. हे आधी अनादी काळापासून आलेलं संप्रदाय आहे. त्या संप्रदायातूनच हे ज्ञान खरं आहे. बाकी ज्यांनी मध्येच काय काढल्यात त्यांच्याकडे हे ज्ञान नाही आहे. मग ते सांगतात लोकांसारखे, आणि लोकांना काय करतात, आपल्याकडे आकर्षित करतात. चित्ती वासुदेवाचे अधिष्ठान, त्याते हालू ठकी म्हणे, लावणी वृंदेचे ध्यान, स्मशानी जाण पडिला. रुद्र अधिष्ठाता अहंकारी, त्यातेही मन सिंतरी, अभिलाषिता ऋषीनारे, शापिला कवीश्वरी लिंग पाते. आता काय सांगतात, इंद्र हा देवांचा राजा आहे, पण त्या इंद्राने काय केलं, तर इंद्राला पण त्याच्या मनाने फसवलंय. त्याने काय केलं, ऋषीपत्नी, म्हणजे गौतम ऋषीची जी पत्नी होती अहिल्या, त्या अहिल्याच्याकडं गौतम ऋषीचा वेश घेऊन गेला इंद्राने, आणि तिला काय केलं, इंद्राच्या मनाने तिला फसवलं अहिल्याला. आणि मग नंतर त्यावेळेला गौतम ऋषी आलेला आहे,
आणि तिला शाप दिलेला आहे की तू शिला होऊन पडशील म्हणून. आणि मग अशी मनाची अवस्था आहे. आणि मग ती शिला होऊन तिथे पडलेली आहे. मग तिला परत वर दिला तिला की ज्या वेळेला राम प्रभू येतील आणि त्यांच्या चरणाचा स्पर्श होईल तेव्हा परत तुला मनुष्य जन्म म्हणजे नारीचा जन्म भेटेल. पण मनाने फसवलं आहे. इथं काय सांगायचं की मनाने त्या इंद्रदेवालाही फसवलेलं आहे. तुमच्या आमच्यासारख्याची हकीकत काय? म्हणून मनाला काय करायला पाहिजे? मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, जैसे प्रवृत्ती ग्रासूने निवृत्ती पदाशी आले. मनाला आपण त्या हरिनामामध्ये, रामाच्या भजनामध्ये आपण अडकवायला पाहिजे. सातत्याने भगवंताच्या चिंतनामध्ये त्याला अडकवायला पाहिजे. कारण एकदा का ते भगवंताचं चिंतन सुटलं आपल्याकडनं की ताबडतोब मन कुठे जातं? विषयांकडे जातो. आणि विषय सुख काय बोलण्याचं नाही, परंतु काही केल्या मूर्ख न सेविता नसरे. ज्ञानोबा सांगतात की नाही, विषय सुख काही बोलण्याचं नाही हो, बोलण्यासारखा भागच नाही. पण काही केल्या मूर्ख न सेविता नसरे. बघा, मूर्ख माणसाचे टाकत नाही म्हणतो. काही केलं तरी टाकत नाही ते, कारण मूर्ख आहेत ते. आणि म्हणून प्रत्येकाने त्या मनाला कसं आपल्याला आवडता येईल याच्यासाठी आपल्याला उदाहरणं दिली की देव पण देवांच्या देवाला पण ह्या मनाने भ्रष्ट केलेला आहे. तर तुमच्या आमच्यासारखंच काय? तोच देवांचाही देव म्हणजे सर्व इंद्रियांना जिंकणारा होतो. बघा, देवांच्या मनाला पण मनाने काय केलंय? या विषयांमध्ये अडकवलेला आहे. ऐसे देवा दुर्जय जे मन त्याशी आवडी इतर कोण, मनाला इंद्रिय नेमिता मन ते मना अधीन इंद्रिय. असा हा देवांनाही ज्यांनी त्रास दिलाय, तर हा मन कोणाला आवडता येणार नाही. म्हणून इथं असं लिहिलंय, ऐसे देवा दुर्जय जे मन, म्हणजे अगदी दुर्जन आहे. मनासारखा दुसरा दुर्जन कोणीच नाही. मनच आपल्याला काय करतो? आपल्याला घात करतो. मन आपला मनच प्रत्येक माणसाचा घात करतो. आणि तोच मन जर श्रीगुरूंच्या चरणावर ठेवला आपण आणि श्रीगुरूंच्या आज्ञेने आपण वागलो तर आपल्याला मोक्ष आहे. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे? तर लोखंडानेच लोखंड कापता येतो, किंवा लोखंडानेच काय करता येतो? लोखंडानेच लोखंड कापता येतो. तसं मनानेच आपल्याला काय करायला पाहिजे? मनानेच मनाला रामरूप करून आपण भगवंताची प्राप्ती करता येतो. जर त्याच मनाला आपण विषयांच्या अधीन घातला आपण तर आपल्याला अधोगती आहे. आणि तोच मन जर भगवंताच्या चरणावर किंवा श्रीगुरूंच्या चरणावर आपण अर्पण जर आपण त्या भगवंताचं भजन केलं तर आपल्याला मुक्ती तिथल्या तिथेच आहे. मुक्ती आहे, मुक्तीला नेतो आपल्याला. ऐसा देवा दुर्जय जे मन, देवांचा पण मन काय झाला? दुर्जन झाला. त्याशी आवरी इतर कोण, जर देवांना त्याने या विषयांमध्ये ढकललेला आहे. विषयांमध्ये काय केलं त्याने? देवांना पण आवडताना आला आणि त्या देवांच्या मनाला पण विषय सुखामध्ये घालवलं तर तुमच्या आमच्यासारखीची काय भिसात? मनाल इंद्रिय नियमित मन ते मना अधीन इंद्रिय. आपण असा विचार केला की इंद्रियांना आपण ताब्यात ठेवू, पण नाही. इंद्रिय कोणाच्या अधीन आहेत? मनाच्या अधीन आहेत. कारण सर्व इंद्रियांचा राजा कोण आहे? तर तो मन आहे. आणि त्या मनाला आपण उपाय पण दिला त्यांनी की इंद्रिय, प्रत्येक इंद्रिय ती रामरूप करायची असेल तर मनाकडे, मनच जर राम झाला तर प्रत्येक इंद्रिय रामरूप होतो. म्हणून चित्तामध्ये काय? चित्ती बैसला तो निवडेना. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे? मनाच्या पुढे बुद्धी आहे, बुद्धीच्या पुढे चित्त आहे. मनाकडे जी आपल्याकडे कल्पना येईल किंवा मनाकडे जे आपले भजन येईल ते चित्तामध्ये जाईल आणि चित्ताचं चैतन्य होतो. आणि चित्ताचं चैतन्य झालं की मग आपल्याला भगवंताची प्राप्ती होतो. भगवंताचं भजन आपोआप चालू होतो. उपाय सांगतो तुम्हाला. मन आहे ना, ते मनाला आपण काय करायला पाहिजे?
भजनाला लावायला पाहिजे. आणि मन जर भजन करत 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 जर चित्तामध्ये गेलं आपलं ते भजन, तर चित्ताचंच चैतन्य होतं. आणि चित्ताचं चैतन्य झालं की चैतन्य हाच परमात्मा आहे. चैतन्य हाच परमात्मा आहे. आता झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी मी समर्पित करीत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की.